वरती काय माहिती बायकोला न्यायचं मला डोक्याला लय कटकट 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 राहते. असं 5 मिनिटात कधी आवरतच नाही. अरे आमचं कसं लगेच गेलो आणि तोंड धुतलं आवरून भांग पाडला झालं. अगं चल ना अश्विने. काय झालं एवढं वरडायला? आवडते झालंच, फक्त आता ना चप्पल कुठली घालू ते सांगा. आणि हे कसं वाटतंय भरतोय का पाण्यामध्ये? हे काय घातलंय तू? हा ड्रेस घातलंय. आपल्याला तुमच्या मित्राच्या तिकडे जायचंय ना. अरे मित्राच्या बायकोच्या डोळ्या जेवणला जायचंय मला माहितीये. मग आणि तिथं तू असे ते जा साडी घाल. जा बाई जा साडी घाल. हो आता मला नाही एवढ्या वेळात होत साडी नेसायचं. नेसायचं एवढ्या वेळात होत नाही. तू नेसलीच कधी साडी? हा कपाट भरलंय ते. हा साड्या नुसतं कपाट भरल्या 5-5, 6-6, 10-10 हजाराच्या साड्या त्या काय पूजायला ठेवल्यात का? मग लग्नात नेसले नव्हते का? किती वेळा अख्खा दिवस ना ती नवरीला साड्या नेसवायसाठी दुसरीच पोरगी ठेवली होती. मी नव्हती नेसली बघा. गप्प येते ना सांगू. हे मला अजिबात पटत नाही बरं का असं. अरे बाईनी कसं साडीत कशी सोजवळ दिसती, सुंदर दिसती बाई साडीत. हा जा ती साडी घाल. अहो कशाला? आता तर आपण मित्राच्या तिकडे चाललंय तेवढाच. म्हणजे मित्राच्या तिकडं म्हणजे माझ्या मित्राच्या सगळ्या बायका साड्या घालून येते, मस्त गजरे लावून येते. तू केस कमी तर कमी केलेच तिथं तुला नको म्हणलं तरी तू ऐकत नाही. आता साडी घाल म्हणलं तरी तू ऐकत नाही. मला तू सांग ना लग्न करून खरं सांगतो लय म्हणजे लय 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 मोठा पस्तावा झाला. काय? माझ्याशी लग्न हा. करून पस्तावा झाला तुम्हाला? काय बोलताय? हेच बोलतोय पस्तावा झालाय. म्हणजे मी काय काय केलं मी तुम्हाला? कशी मी काय केलं मग? तू ऐकती का काही? ऐकती? आतापर्यंत ऐकलं काय माझं? काय ऐकू? तू साडी घाल म्हणतो तुला माहिती ना मला आता मला पहिल्यापासून. नाही येत तेवढ्या वेळात होत नाही माझी साडी अरे घालायची. चला वेळात म्हणलं. काय नाही, वेळात वेळ नाही. तू सारे 2-2.5 तास झाले तू नटू राहिली तिकडं. हा नुसतं नटायचं नाही. हे असे झगेन झुग्या घालायचे. पटत का तुला हे? मला अजिबात पटत नाही. माझं जर नाही ऐकलं माझ्या डोकं जर फिरलं ना मी आता सांगतो. हा मी लय काय करीन मग. हा काय करचाल? काय करसन? हा लग्न करीन दुसरं. काय? हा लग्न करणार तुम्ही? का तुला मजा वाटू राहिली का? तुला मजा वाटू राहिली का? नाही हो. आणि मला सोडून तुम्ही लग्न करणार दुसरी? मला आवडत नाही असं. मला साडीवाली आवडती. मी एखादी साडीवाली मग बघणार करा जावा. साडीवाली आवडती तर तुम्हाला जावा. करणारच मग मी परत बोल नको. तुम्ही मला मी असताना कस काय दुसरी बायको आणली? तुला नाकारटी चुन्ना आणलं लग्न करून. पट्ट्याचं नाव नाही काढायचं. बायका काय रस्त्याला पडलेत का तुम्हाला? गेले का लगेच देखलेल्या बायका मीच पस्तावली तुमच्या सोबत लग्न करून. साडी घाल, हे घालू नको, ते घालू नको, असं चप्पल घालू नको, तशी वागू नको, टिकली लावू नको, कुंकू लाव, हे लाव. मला पस्तावा घ्या झाला. बस. तुला एवढं काय म्हणत नाही मी. लगेच आवचा भाव नको करू. मी फक्त म्हणतो साडी घाल. साडीत बाई चांगली दिसती, सुंदर दिसती, सुसंस्कृत दिसती. ते नाही मग घालते ना उद्या. आता चला ना. उद्या घालती. हा असं उद्या 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 करून ना बाई 3.5 वर्ष झाली. तू उद्या कधी उगणार मला ते सांग बरं. हा प्लीज सॉरी ना. चला ना. सॉरी म्हणले ना बा इकून दिन रापाटा ठेवून. आज काय हा करताय? आज काय करताय? नाही तशी नाही ऐकायच तू. मी ना दुसरी बायकोच करून आणतो. त्याशिवाय काय? तू वटणीवर यायचीच नाही. हा का? तुम्ही दुसरी बायको करून आणा बघू बर. आणा आणणारच. आणा तू नाकाउंट तू आणीन मी. आणा. आणतो. तुम्ही काय मागायची म्हणला हिच्या सोबत लग्न करून पस्तावा? तुमचा बाप यायचा माझ्या बापाच्या दारात 3-3, 4-4 वर्ष तेव्हा मी भेटली तुम्हाला. नाहीतर मी भेटली नसती. मला अशी किती मोठी मोठी स्थळ यायची चांगली चांगली मस्त असं ड्रेस घालायला भेटलं असतं. तुमच्या सोबत लग्न करून मीच अरे वा. पस्तावली. मला म्हणता मी दुसरी बायको करून आणते. वा रे वा वा वा. मला काय माहित तुला अशी या असेल म्हणून तुला साडीच आवडत नाही, तुला हेच आवडत नाही त्याच. मी म्हणलं होतं ना बापाला नका जाऊ तिकडं. मी राहीन तसाच संड्या नाही तर तसाच जाईन वर. कशाला मला ना खरं लय पस्तावा लय पस्तावा. बस अरे मी दुसरी बायको करून आणतो. चल आता घेऊन आणणार मी. आणा बघू काय होतंय पुढं. जा आणणारच मी. कुठली भेटते बघू. आणि ते पण कशी येते बघू. जावा बरं कुठली तुम्ही. व्यक्ती म्हणजे? अरे बाई कमी समजती का मला तू? असं आहे ना असं घेऊन येईन. तिला साडीत आधी विचारणार तुला साडी घालायला आवडते का? मला साडीतलीच बाई आवडते कारण ती सुंदर दिसते साडीत. अति सुंदर अप्रतिम दिसते माहिती का? आणि तीच आणणार मी. आणा. मी वाट बघते. आणा. मी इथंच म्हणजे? बसणार आहे. मग चेष्टा करते का मग मी तुम्हाला म्हणले चला जाऊया तर तुम्ही. आता जायचं नाही. आता मी जाणार आणि बायकोच घेऊन येणार माझ्यासाठी. ती बी दुसरी आणि ती बी साडीतली. हा बरं सॉरी ना. आता चला. सॉरी तू घरात. सॉरी चला. सॉरी घरात आणि दुसरी बायको डायरेक्ट तू इथं दारात. बघतो आता नाही आणली ना मी नाव बदलून टाकतो आता. हा ह्याला कोण देणार आहे दुसरे बायका? बायका काय रस्त्याला आहेत का? आता मी इथंच बसते. कशी कुठली बायको आणते तेच बघते. होते साडी घातला ड्रेस घातला तर कपडेच आहेत ना. काहीतरच कौतिक आहे.
हे जी बायको हे करते आणि त्याची बायको हे करते. स्वतःच्या बायकोंचं का ह्यांना कौतिक नाही, दुसऱ्याच्याच बायकोंचं कौतिक असतं. हा स्वतःच्या बायकोनं काही करा, रोज तूप रोटी करून घाला, काही नाही, तिचं काहीच कौतुक नाही. म्हणे मी साडी नेसते. तू कधी साडी नेसली बाई? मी तर रोज साडी नेसली होती मागच्या महिन्यामध्ये. जाऊ दे, आणू दे बायको. तस खरंच आणल का ग? मग तुझं काय होईल? तिला काय मी टिकू देते का इथं? हा येऊ देते. गेले असतं मस्त मित्राच्या फंक्शनला, त्यांच्या कसल्या भारी एन्जॉय झाला असता. आता ना तिला ना चांगलीच अद्दल काढतो माया ना पर डोकं काय रे अक्षय, काय गणगण करत चालला? हा काय सांगू तुला बंटी, काय झालं? फार वैताग आलं गो मला. पार नको 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 झाले घरी. हा नको नको झाला. मग कस काय रे? कस काय म्हणजे काय? लय डोकं खाती बायको. मारती काय तुला? मला काय मारीन नाही तशी मारीत बिरीत नाही. हा पण आता मला सांग, तो माझा मित्र नाही का पांडू, हा 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 त्याच्या बायकोचं डोळा जेवण नाही होईल. अरे हा मला सांगितलं सकाळी, मग माझ्या कुठं ध्यानात राहिलं राव. मी ते तिकडच आता जायचंच होतं. हा. म्हणलं आवर. आता आवरायला घेतली तिने मग 3.5 तास बरं का. हा 3.5 यावं का नाही? आली ती झाका घालून लांब पोरावानी. आता मला सांग, बाई माणूस साडीत किती सोजवळ सुंदर दिसतं का नाही? लय भारी. आपली संस्कृती का नाही साडी? मग तुला म्हणायचं ना तो जागा ग वाऱ्यावानी उडतोय असं म्हणायचं ना तिला काय? कर भाऊ, कर तू बी चाष्टच कर. आता काय अरे तुला बायको भेट नाही म्हणल्यावर काय तिच्यावर झोपाट्या घालला 2-4. तसं नाही रे, मला जीव आहे तिच्यात. हा भेटी ती मला, पण तिला ते साडी ते घालायला आवडत नाही. मला तर आवडते. मग मी तिला काय म्हणलं, रागात तिथून निघून आलो. आणि ते राग म्हणलं बघतोय ना करती चुन्ना दुसरी बायको करून आणि असं का? हा ती बी म्हणलं साडीवालीच आवडते मला, तर साडीवालीच घेऊन येईन. मग आता कसं करू? हा कसं करू? हं? देतो मी तुला आयडिया लग्नाचं म्हणल्यामुळं. हो मग पण तुला अरे लग्नाचं म्हणजे काय? आणि तसं आपल्या कायद्यात नाही बसत ना, एक बायको असताना दुसरी बायको दुसरी करायची. बायको करायची. हा नाही, बरोबर. नको ना, ते परत माझ्या अंगलटीन ना भाऊ. मग तिची जे तुला जिरवायची म्हणायची थोडक्यात. हा तिची अद्दल घडवायची त्याला. आदल घडायची ना. हा आहे मग आपल्याकडे तसं. कोण रे? हा तुला तसं करावं लागेल मात्र. नाही करीन ना मी सगळं. हा? पण तू चल ना माझ्या संग. पाय तिची कशी जिरती मग हो तुपल्या बायकोची. मी काय म्हणतो, आता तू जे सांगितलं ना हा तिथं तू चल ना. मग ते तू जे जुळून दे जरा सगळं नाही का. बर मी मध्यस्थी करू का? हा हा, हा. परत मी म्हणलं ना, आणि तुला सांगतो 5-5 आणि 10-10 हजाराच्या साड्या आहेत का पटात. अरे आणि काय करा त्या जावायच्या का? एवढे पैसे मी आवडीने घेऊन येतो. कधी नाही घातली म्हणजे नवरीची आवड. पण ते आता हे तू जे बोलला ना हा ते करून दे मला. चल बरं. चल लगेच करून देतो. बाई कुठंच काय पैशाचा जुगाड व्हायला बाय मा. काय सरपंच? काय शांताबाई काय नाही चाललंय सरपंच. कुठं? या इथं ठकीकडे चालले मी. आता तिला टोपी घालायची का? टोपी घालायची काय सरपंच तुम्हाला माहिती? त्या दिवशी डमीला घातली म्हणली. मग आता पैसे नसल्यावर काय करणार सरपंच? काम कुठं लागा ना सांगा ती ना. डमी मला भेटली. ती म्हणली मला 5,000 रुपयाला टाकले म्हणली शांताबाईनी. तुम्हाला माहिती मी चुना लावित असते सरपंच. पण ती मागायची तुला ती द्याय ना. पण तू तिला पैसे मी कस काय दिन जाऊ मला काम लागन तेव्हाच मा हातावरच कधी काम केलेलं मी तुला पाहिलंच नाही. आहे का? नुसतं दाताड काढायची. काम नाही केलं सरपंच. नुसत्या टावर की याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात. उगाच मोबाईल आहे काय गायतलंय काय एवढं सोन्याचं सांगा बरं सरपंच. असं ना. हा तुमचे बरोबर. पण पैसे बरं का? ऐक ध्यानात सरपंच ध्यानात. 2,000 घेतलेले आहेत ना. तुम्ही ध्यानात एक 3 सरपंच. वर्ष झाले 3. बाय 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 मग? त्याचं सगळं डिंबाय सरपंच. मला नको व्याज बीज नको. आल्यावर दे काय. आणि जरा सरपंच तेवढं आमच्या नळाचं काम द्या ना करून. ते देऊ करून. पण तुला मला एक सांगायचंय की बो तू येटा बाळके आहे ते बंद कर. कुठेतरी कामाला जात जाय. अहो सरपंच ते तर काम तू करून राहिले आता. त्या म्हातारीला जीव लावते का घरी? घटस्फोट झाले तुझ्या जवळ मला वाटतं 8-9 वर्ष झाले असतील. 9-10 वर्ष आले सरपंच. पोर नाही स्वर नाही एकटी माझा. एकटा जेवण आणि सगळं. दुसरं लग्न जर केलं असतं तर बरं नसतं झालं का? हा ना सरपंच कुठं भेटन गड्या आता. नवरा नवराच करते मग सरपंच. ऊत आलाय बघू घ्या काय सोयरी. हा पहा सरपंच खरं तुमच्या हाताने. बरं बरं. तुमच्या शुभ हाताने तरी पण या पहा. टोप्या घालायच्या बंद कर. बरं 3-4 हजार रुपये देन सरपंच. तू सरपंच. जाय सरपंच. जा. काय बाई गेले बाई सरपंच निघून. येतात. 2 दिवसापासून इकडे लाईट जाऊ राहिली. हा हे फ्यूज ब्यूज तर ना उडाला ना बाय. काय बाई कधी येईन बाई लाईटीचा पत्त्या कधी. मला तर लय टेन्शन आलं बाय. दारे धरायला पण नाही याचं फ्यूज ब्यूज काहीच समजा ना बाय मला. 2 दिवसापासून चक्र मारते बाय इकडं. काय उडलं का शांताबाई? अरे काय नाही बाबड्या हे फ्यूज उडाला याचा.
फ्यूज हा ना 2 दिवसापासून पाणी नाही, दाराला पण नाही, आणि घराचा पण नाही, आंघोळीला पण नाही, न्हायला पण नाही, कशालाच पाणी नाही. मी इथं काय करते तू? इथं बाय हा? जो का खेळते. तुला जमात काय? मी किती हुशार आहे तुला माहित नाही का? नाही आई तशी तू हुशार आहेस चांगली. मग तू काय दिसते का? शिकलेले आहे मी, काय आडा नाही का? नाही आम्हाला वाटलं की डिप्पीला टोपी टाकायला आली काय. डीपीला म्हणजे आता तेच काढतो 17 वेळेस, याला टोपी घातली त्याला टोपी घातली, तुम्ही जसं घालीतच नाही कोणाला, आहे ना? आम्ही नाही घाली ते चॅप्टर नाही आम्ही चॅप्टर नाही आम्ही करतो थोडा चिकन्या तोंडात. रुपड्याला मन चोरून पाहतय ग, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग, दिलाची वाजत राहतय ग. बंट्या तू काय वाजत राहतंय म्हणतो? तुला ग. भारी गाणं म्हणतो बाबा, लय भारी बाबा बंट्या तू. कस काय आला तू माझ्याकडं? असं झालं तुझ्या ग. मला आठवण आली तर चित्रावली. माझी हा माझी साऱ्या गावाला आठवण येते. नाही मला जरा जास्त आलती. तुला म्हणजे काय प्रॉब्लेम झाला रे तुझा? प्रॉब्लेम नाही. मग मला ना तुला एक महत्व सांग, तुला किती वेळा म्हणलंय मी हा लग्न करते का लग्न करते का, पण आज खरंच होशील का बायको माई? म्हणजे तू काय स्वप्न बिप्नात तर नाही आला ना माझ्याकडे अक्षा? कशाला स्वप्नात आलं? म्हणजे तू डायरेक्ट कस काय म्हणून राहिला बायको होशील का? माझ्या मनात बसली ना तू. हा आणि होय? बघ, काय होतं तुझं वय जरी जास्त असलं तरी माझं बारीक असलं तर काही हरकत नाही. ए बाबा मी काय डंगरी नाही, 60-70 वर्षाची माझी आज जवान आहे जवान. मग तेच सगळे म्हणलं. ऑफर येतात मला इथून तिथून, पण मी डावली ते इग्नोर करते लोकांना. तेच म्हणलं. माहिती का? तुम्ही जवान हो. मग जवान हो मी, आणि गोरी पण किती अक्षा. म्हणून तो मला लय आवडली. हा होय? करते का लग्न माझ्या संग? अरे एका पार तयार आहे अक्षा त्या संग लग्न करायला, हा आणि तू आता हे करतो. नाही ते लागलं ना गाड्याला, म्हणजे मला उत्सुकता वाढली ना. आयो. हे अक्षा खरंच म्हणून राहिला ना? हा म्हणजे खरंच म्हणतोय, पण मला एक गोष्ट सांगायची ती लय महत्वाची. कोणची रे? कान कर इकडं इकडं. हा, जमन ना? जमून अक्षा जमलं जमलं जमलं. जमलं जमलं. तू आहे बघा साईडला बाय तू. नाही नाही राहू दे ना. तू कशाला दोघांच्या मध्ये तिसरा अक्षा तसं- नको. तिथं मध्ये नाही घ्यायचा, पण तसं नाही म्हणजे याला सांग राहू दे घरी जाऊस तर. हा होय? हा. नंतर याला रात द्यायची. हा. मग घरी जाऊस तर ना. हा. कसं आहे माझ्या जोडीला मार खायला बरं नाही येतो ना माझ्या संग. हा. बस, काय- समजायची. मग म्हणते, होय, अक्षय हा. मग त्याच नाव आहे थोडा तोंडाच्या वय बाग काय ऐकतो का राहू दे, जोडीदार आहे माझा. ऐक ना, पण आपल्याला हनुमानला कुठे जायचं? कुठं जायचं? गोव्याला. गोव्याला जायचं? हापाप चड्ड्या घालायच्या मस्त एन्जॉय करणार, ऐका ना. हा आपोआप चड्डे घालू. घेऊ जाता जाता जिकत घेऊ. हा का चड्ड्या बिड्ड्या मस्त वाव, कधी नाही पाण्यात त्याला माझ्या खाण्यात. Honeymoon ऐका ना, करायचं ना? आम्हाला हनीमूनला जायचं. बाबूराव असं जोरात हनुमान करणार आहेत आम्ही तिकडं, मस्त एन्जॉय करणार. प्लेन हा 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 प्लेन बर का? हा, तू म्हणशील तसं. लोणावळा खंडावळा कोल्हापूरचा बेंगावा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. आता ठरलं ना गोव्याला जायचंय. अरे 100%. हा कुठं आणि ते कुठं म्हणतात ना पुढं, आणि जातानी दोघं नाही येतानी तिघ, ना तू आणूया दाखवायला, आणि ना तुझा आणूया दाखवायला, कुठं कुठं जायचं हनीमूनला, कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला. लय पुढं लय भारी आहे, मग मजा आहे. आमचं लग्न होणार. लग्न करायचं ना, बर ते लगेच करून घेऊ आजच्या आज. आमची बायको तो येते हा, तिला काय घाबरतो का मी? स्टेपनी. असू दे. स्टेपनी आता हा, तू म्हणजे- मला सांगाय मी कशाला घाबरू? अक्षयची बायको हा. तिला स्टेपनी म्हणत असते मी. मला आहे का? बिलकुल नाही आवडत ती लय वचक्या तोंडाची ते अक्षय. कसं आहे ना, मी तुला ना कायम साडीत पाहतो ना, मला साडीतला म्हणजे एकदम सुंदर मस्त दिसते. अक्षय बाईचं सौंदर्य आहे ना साडीमध्येच चांगलं दिसतं, माहितीये का? साडीमध्येच बाई छान दिसते. नाही बरोबर. बरोबर बरं, आहे का नाही? मी काय म्हणतो, हा. आता हनीमूनला गेल्यावर आम्ही पोरगी समजा काय असेल ते आणलं, हा तू सांभाळशील ना? सांभाळणार व्हायला तुमच्यासाठी काय, तुझ्यासाठी काय विदो या मग काय. मग आम्ही रे दोस्त आहे. आम्ही लवकरच आणू. येऊ गय आणि येऊ आई. नाही नाही पहिले लग्न करू, घरी जाऊ, मग हनीमूनला जाऊ. मला वाटतं आधी लग्नाच्या आधी मला वाटतं. हा, तसं नसतं. बरं चल ना, चला मार खाऊ लाग ना. शांत
झाली झाली धनगर वाड्यात काय केलं हे तुम्ही? काय केलं म्हणजे बायको आहे त्यांची बायको सख्खी ते पण लग्न केलं लग्न मग ही कोण ही पहिली माहिती ते मला काय काय बघते मी ही हे- स्वप्नात आहे का मी रिअल मध्ये काय बघते हे? रिअल मध्ये झालं खरं खर्च लग्न झालं माझ्या लग्नाचा नवरा आहे ए बायको साईडला हो बाई बघ बघ इकडं हो म्हणजे हो इकडे घ्या तुम्ही साईडला शांत बसा दादा. ए लग्न केलं फुकट दोस्त गेलं आहेत. आणि हे सगळे माझे दोस्त आहेत आणि यांनी माझं लग्न लावलंय यांच्यामुळे माझं लग्न सक्सेस झालंय आता पहिली लग्नाची बाईक आणि दुसरी कुठं करून दिली अजून तुला म्हणलं- ए, हात सोड हात नाही, सोड नाही, नाही, हात नाही, सोड. नाही, त्याला नाही, धरलं, हात सोड. नाही, नसेल. तुझ्या जिजावडीला हात सोड. नाही, सोड तू. नाही, तुला कळतंय का? तुला कशाला चिपकताय? नाही मग चिपकते म्हणजे तू कोणी तू थांब मी तुला काय म्हणलो माझ्या बापाला फोन लावला तुम्हाला सांगते खरंच लावल लाव 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 सांग काय? तू शांत बसा बर. तू मध्ये मध्ये बोलू नको लग्न तुम्ही झालेलं खरंच आहे. केलंय का लग्न मग खरंच घे, काय खोटं दिसते का हा? मी तुला काय म्हणलं तर तुझ्या नाकात तुझ्या बायको मला नको धरू ती रागवेन ए, सोड माझा नवरा तुम्ही सांगा ना. आई, आई, अरे बाप फाटा होता. सोड माझा नवरा आहे. मी नाही सॉरी प्लीज ना काय? नेसती ना साडी नेसती ना साडी नाही, ऐका ना हा? लोक बघते अरे लोक अयो 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 मग चक्कर होते तिला येऊ दे चक्कर. येऊ दे. नाटक करत बसून नाटक माझ्या संग केलं ना तू हा पण तुला काय झालं तर मग परत मग तूच म्हणली तिचा करू नये म्हणून मी केलं दुसरं लग्न आता अरे तिच्या तोंडवर पाणी मार येऊ थंडी येऊ समजलं ना ड्रायव्हर पाणी आण. उठली, उठली इकडे. नाही अगं पण आता झालं ते अहो आणायची तर करून चांगली तर आणायची ना अशी तर नाही ताटी माझ्यासारखी आणली म्हातारी ही मी किती गोरी पाहण आहे सगळ्यांना माहिती मी किती गोरी नाक्ष तुला आता कशी गोऱ्या आवडली पिण्याला काय करते सोड माझ्या नवऱ्याचा हात हलकट नवऱ्याचा हात पकडून धरलाय तसं नाही म्हणायचं आता बाबा तोंडाचे तुझी सवत आहे ना अबघ कशी का असं ना साडीत बघ बरं किती गोड आणि छान दिसते आम्ही ही नेसते ना का होतं साडी तुम्हाला काही आहे का नाही मागच्या महिन्यात रोज साड्या नेसत होते मी तुम्ही एक दिवस हे बघाय नव्हता घरी पण आता काय करू शकणार हे काय आता नाही अक्ष पोत्यासारखं तिने शायनिंग बरं मारत मी काय मी म्हणतो? घालू दे ना तू आणली ना आता हा. आली ना तू हा. हा नाही तर झालं ना तुमच्या मनासारखं तुम्ही सुखी आहे ना मग आता काय म्हणजे चांगलं वाटतंय ना तुम्हाला चार चौकात वरात वाजवत आणली घरापर्यंत चांगलं वाटतंय त्याच्यात काय करायला लाज वाटत नाही इज्जत गेली नाही तुमची काय आम्हाला इज्जत मला आहे थोडी हा. म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचं मला नाही का म्हणजे जाऊ तसं- का मी? नाही, नाही, थांब असू ना. द्या. तसं तर हिला कुठं पोरं होणार आहे ती पोरं? काय तेव्हा मला तेवढी कामा धंद्याला होय असू दे. आता आम्ही जाणार आहे गोव्यात गोव्याला तसंही तुला झालंय का आता 3 एवढ्या वर्ष वर्षाला तुला आहे का काही मग होईल ना आता मग आता गोव्याला गेलो का आम्ही दोघं जाणार तिघं आणि येणार. तिघं येणार काय डायरेक्ट म्हणजे हिला घेऊन गोव्याला हा आणि हा बघ ए, तू तुला काय तू हात सोडा ए बायको हात सोड पाय सोड मी नाही सोड ए थांब ना तू काळजी करू नको पोरं सांभाळायची व्यवस्था केली बंटी आय बंटी भाऊजी तुमच्या बायकोला सांगू का आ तुम्हाला संध्याकाळी जेवण नाही भेटणार अशी नाटक चालू करू नका तुम्ही काय यांच्या नादाला लागून येड झालं का नाही पोरं सांभाळशील तू म्हणलंय ना म्हणते तू वादा सांगू केलं का होतं तुमच्या बायकोला नाव? हा सांगू का पाजायची बी तूच पाजायची? अबे, म्हणजे ते पाजायची? म्हणजे पाजायचे म्हणजे ते बाटलीने दूध पाजायचं हा तू काय? हा हा पाजा पाजा तुमचं संध्याकाळी कसं बाटलीनं दूध पाजायचं निघतं नाही तुम्हाला बायकोनं घरातनं बाहेर काढलं ना ह्यांनी पाक येड्यावानी केलं करू द्या ना मला पण आता मी तू बी दुसरी कर जाऊ दे काय केलं ना करू दे बाई तुला पुरणपोळी येते का तसं पण मी लय कंटाळली हा
मी नाही करणार, तूच करायची पुरणपोळ्या पिळ्या, तूच काम धंदा करायचा. मी फक्त अक्षयसाठी आले, ओनली वन. वनलीवर हो हो का? मग मी करू का तुमच्यासाठी स्वयंपाक? कर ना आता, नवीन नवरी आहे, तिला कसं काम मग सांगत तुम्ही काय करा, अजून अलीकडच्या रूम मध्ये जावा, तुमच्यासाठी बेड सजवून ठेवते. हो, चालेल, ठीक आहे. गुलाबाच्या पाकळ्या टाका, गुलाबाच्या नाही पण त्याला ठेवते ना, चार पाच चटके लागते. चटके लागेल, म्हणजे तुम्हाला उजीर पाहिजे. है का नाही? काय बोलला तुम्ही? आम्ही डिनर लाईट. कसली डिनर लाईट आहे बाई? गपकी बाई, तू काय येड करायला लागली? हिचं तोंड भटर भटर हा, लय लय कर. करते. चल बरं आपलं, बरं, चल तू भाऊ. काय? चल नको लादी लागू. काय तुम्हाला काय वाटत नाही मी एवढं बोलेल? मग चुकलं ना, सॉरी ना हो माझं. अगं- मी असते ना साडी, प्लीज प्लीज. बघ अगं, बघ मी असं म्हणत नाही की तू ड्रेस घालू नको, कधी मध्ये ठीक फॅशन आहे ठीक आहे, पण मी साडी का घालू म्हणतो माहिती का? अगं मला आवडतं ग, मग साडीत कसं सुंदर छान दिसते बाई. घालते ना, घालून येऊ का आता? आता माझं पाहिलं राहील आता कसं करायचं? काय करते नवऱ्याला? आता कसं करायचं बरं? इथून पुढे मी सांगशील ते. अक्षय, मी कधी असे ड्रेसवर राहिले का रे? तू कधी पण कसं पाहतो मला साडीवर? बरं बरं, एक मिनिट. बरं इथून पुढं मी जसं सांगत तसं ऐकशील ना? हा. हो, हा देवचन चुकलं. इथून पुढे नाही करणार. नाही असं करणार, सॉरी बघ सगळे साक्षी आहेत हा? सॉरी हे सगळे साक्षी आहेत सॉरी. बघा. हा हा, बरं हा. बरं बायको, तू जा आता घरी, तुझ्या संग ना पुढच्या जन्मी लग्न काय? करेन. पुढच्या जन्मी काय, 7 जन्मी मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही काय कमी केले माझ्यासाठी? बरं तुमच्यासाठी मला फक्त साडीच नेसायचे ना. बरं ठीक बाई आहे, साडी घालते. लग्नाची ती लग्नाचीच बायको असते, मला पण समजतंय. आणि समजलं ना? एक गोष्ट सांग का, हे सगळे ना नाटक होतं ग, ती कशी तुझी खोड जिरवायसाठी. काय? हा, तू ऐकतच नव्हती ना, आणि तू म्हणले तुम्हाला भेटतं काय कोणी आणा. हा बरं आता जाऊ दे. ऐक खोट ये शांते काढा. काढ. ते मागे दिले त्याचे पैसे येतात परत, एवढे पैसे नाहीत ना, है की नाही? आमचे पैसे वेस्ट गेले बाई. हा. मला माहिती माझ्यावर विश्वास आहे, ते कोणाकडे बघा ती अरे नाही, 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 अरे नाही. चल रे. आता कुठे? सोड हात. मला माहिती आहे माझा नवरा कोणाकडे असं वर नजर करून बघत नाही. किती अप्सरा सुंदर येऊ दे. अक्षय, हा. द्यायचं काय करून खरोखरचं मग? नाही, नाही, पावर मला- करते. पुढच्या जन्मी तर आताच हे केली आपण. 7 जन्मी बुक आहे आता, बघू आपण 8व्या जन्मी. जावं तुम्ही. ठीक आहे अक्षय, बाय बाय बाय. भेटू आपण हा. नंतर. बाई सुपारी घेतलेली वाजवायची ते पैसे दे आता. कशाची सुपारी चिडलेली ती. अरे हा, कशाची सुपारी? वाजू काय तुला संध्याकाळी देतो ना मी. काय देतो? हा? म्हणजे- हा तुझा जावा पाहिलं जावा, का? मिटलं जावा. येते दिले का नाही जाता जाता देऊन टाका. माग? हा माग द्या, आणि त्याच्यातले द्या आणि त्याला द्या थोडी, काय थोडी द्या. म्हणजे ते पैसे तुम्ही उरलेले. समजून काय असं कशाला बरं, इथून पुढे नाही मला करणार घरात असं? येऊन सांगायचं ना मला इथून पुढे नाही करणार ना असं? नाही, sorry. हा चल, मस्त तो हाताचा प्युअर दुधा चहा दे मला, चल.